इराण इस्रायल युद्धात शस्त्रसंधी झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरांनी उसळी घेतली आहे। जळगावच्या सराफ बाजारात सोने तोळ्यामागे 4,000 तर चांदी किलोमागे 10,000 रुपयांनी वधारली आहे। यापुढे सोन्याचे दर कसे राहतील याबाबत आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे आहेत। दादा, जर आपण विचार केला तर युद्ध थांबल्यानंतर तात्काळ सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। हो, सातत्याने सोन्याचे भाव युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हापासून सोन्याचे भाव कमी होत होते। व्हॉलेटिलिटी सोन्यामध्ये खूप होती। ऑइल क्रायसिस जे आहे ते सुरू होते, एनर्जी क्रायसिस सुरू होते, डॉलरचे भावही वाढले होते। कुठेतरी महागाई वाढल्यामुळे सोन्याचे भाव 1,65,000 वरून 1,35,000 पर्यंत आले होते। पण आता रिसेंटली सीज फायर आलेला आहे, दोन हफ्त्यासाठी युद्धविराम लागलेला आहे। तर या युद्धविरामचा इफेक्ट लगेच पडलेला आहे। 4,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे आता एका दिवसात। चांदीचे भावही 10,000 पर्यंत वाढलेले आहे। कुठेतरी ऑइल प्राइसेस कमी व्हायचं प्रेडिक्शन, डॉलर इंडेक्स कमी व्हायचं प्रेडिक्शन, स्टेट ऑफ हॉर्मोन्स जे बंद होतं ते परत चालू व्हायची शक्यता आहे। या सर्व फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव ऑलरेडी 4 जाणे आज वाढलेले आहे। तर पुढे जाऊन जर सीज फायर जर कायम राहिला तर ऑफकोर्स हे सोन्याचे भाव थोडेसे अजून वाढायची शक्यता आहे। दादा, जर आपण विचार केला तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये सोन्याचे दर जे आहेत ते वाढतात असं म्हटलं जातं। पण यावेळेस सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले होते, त्यामुळे गुंतवणूकदार कुठेतरी अडचणीत सापडले होते। हो, 1,80,000 पर्यंत सोन्याचे भाव गेले होते या जानेवारी महिन्यात। कुठेतरी सोन्याचे भाव वाढतील अशी अपेक्षा होती, पण युद्धामुळे व्हॉलेटिलिटी असल्यामुळे सोन्याचे भाव अचानक 1,35 झाल्यामुळे ग्राहक आता संभ्रमात याची मुवमेंट एकेका वर्षात व्हायची ती मुवमेंट एकेका ऑफसात होते। तर कुठेतरी ग्राहक कन्फ्युजन मध्ये आहे की आपण सोनं घेतलं तर आपला फायदा होईल का, भाव वाढेल का, काय भावाने आपण घ्यायला पाहिजे, असं मोठं कन्फ्युजन सध्या ग्राहकांमध्ये आहे। व्हॉलेटिलिटी खूप आहे, म्हणून स्टेबिलिटी झाल्याशिवाय अजून ग्राहक ओपनली इन्व्हेस्ट करत नाही, ते लोकल इन्व्हेस्टर असो की ग्लोबल इन्व्हेस्टर असो। जर आपण विचार केला तर युद्ध थांबल्यानंतर सोन्याचे दर कमी होतील असं मानलं जातं, मात्र यावेळेस जी आहे ती सगळी परिस्थिती उलटी झालेली आहे। त्याबद्दल काय सांगता? आता जेव्हा जेव्हा युद्ध घडतं तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव वाढत आहे। हे आपण मागील 5 वर्षापासून बघताय। रशिया युक्रेनचं युद्ध, इस्रायल हमासचं युद्ध, अमेरिका चायनाचा ट्रेड वॉर, तर हे सर्व प्रत्येक वेळेस सोन्याचे भाव वाढलेले आहे। पण हे जे युद्ध आहे हे या युद्धामुळे जे ऑइल क्रायसिस आले आहे त्यामुळे महागाई वाढलेली आहे, इन्फ्लेशन वाढलेलं आहे आणि डॉलर इंडेक्सही सातत्याने वाढत आहे। आणि सोबतच जे इन्व्हेस्टमेंट जी सोन्यामध्ये जी यायची होती ती सोन्यामध्ये न येता या फॅक्टर ऑइलमध्ये जाते, डॉलरमध्ये जाते, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये जाते, जे सेफ इन्व्हेस्टमेंट आहे तिकडे जाते। त्यामुळे यावेळेस सोन्याचे भाव कमी होत आहे, कारण की इराण आणि US युद्ध जोपर्यंत सुरू राहिलं तोपर्यंत सोन्याचे भाव सातत्याने कमी होतील। युद्ध जर थांबलं तर सोन्याचे भाव वाढतील। आता सोने दरवाढीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, गुंतवणूकदारांना तुमचा काय सल्ला असेल? सोन्याचे भाव वाढलेले जरी असले तरी खूप व्हॉलेटाईल आहे सध्या, सांभाळून सोनं घ्यायला पाहिजे। सर्व पैसे आता भरपूरदा आपण पाहता लोक सोनं एक अट्रॅक्शन म्हणून लोक लगेच घेऊन घेतात की अरे आपला फायदा होऊन जाईल, एकदम सगळं सोनं घेऊन घेतात। तर सोनं टप्प्याटप्प्याने घेतलेलं कधी योग्य राहील? म्हणजे आपण आज 1,51चा भाव आहे, उद्या 1,50चा भाव राहील, परवा 1,45चा राहील, परवा 1,60चा राहील। कुठेतरी आपण ॲव्हरेज भावाने सोनं घेतलेलं कधी चांगलं आहे। आज थोडं, पुढच्या महिन्यात थोडं, त्याच्या पुढच्या महिन्यात थोडं, कधी वेगवेगळ्या भावाने सोनं घेतलेलं कधी चांगलं आहे। जर आपण बघितलं तर सोने दरवाढीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, मात्र सोने गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, असा सल्ला जो आहे तो सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे यांनी दिला आहे।